भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांची आज अंतरावली सराटी येथे आरक्षणाच्या मागण्याच्या संदर्भात भेट झाली. त्यांनी पत्रकार परिषद घेतली ओपन, नंतर पुन्हा बंद खोलीत आणि आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांनी चर्चा केली आणि त्यांनी आज ज्या काही मागण्या केल्यात त्या मागण्याच्या संदर्भात आणि त्यांनी जे काही कालच्या मी जे पुरावे दाखवले त्याच्या संदर्भात मी तुमच्याशी आज काही बोलणार आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की मनोज जरांगे आता बदललेले आहेत. मनोज जरांगेंनी पूर्वीच्या काळी काय मागण्या केल्या होत्या 29 ऑगस्ट 2023ला ज्यावेळेस आपण उपोषणाला बसलो, लाठीचार्ज झाला, त्यावेळेस आपली मागणी काय होती हे मनोज जरांगे सोयीस्कर विसरले आहेत. मनोज जरांगे यांचा गजनी 2 पिक्चर झालेला आहे, विसरले ते. काय मागण्या होत्या तुमच्या मनोज जरांगे ऐकायचे एकदा. जज लोक आले होते, उपोषण चालू होतं, हे तुम्हाला दाखवतो मी. आणि मनोज जरांगे काय म्हणतात बघा जज लोकांना. मैदान तुम्ही 1000 काढा, ते आंदोलन मी सोडत नाही. मैदान तुम्ही 1000 काढा, ते आंदोलन मी सोडत नाही. तुम्ही डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही हटूच शकत नाही. 29 ऑगस्टचं आमची जी मागणी आहे, जे भाषण आहे आमचं, त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे मराठा आणि कुणबी एक सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. कशाला अंमलबजावणी करता? सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आमची जी सरसकट मागणी ती द्या. मराठा आणि कुणबी एक आहे हा जी.आर. काढा. न्यायमूर्ती भोसले आणि न्यायमूर्ती शिंदे हे ज्यावेळेस चर्चेला आलते ना, 1 तास सुद्धा वेळ देणार नाही, 1 घंटा वेळ देणार नाही. मनोज जरांगे आज कमून नाही सांगितलं आमदार प्रसाद लाड यांना की मराठा कुणबी एक आहे हा जी.आर. काढा? अहो सांगा ना, विसरले का तुम्ही? आणि अजून एक आपली मागणी होती ती सुद्धा मनोज जरांगे विसरून गेली. आता हे तुमचं सांगितलं, तुम्ही काय म्हणतात मी मराठा समाजाच्या आमच्या लोकांचं ऐकतो, कार्यकर्त्याचं ऐकतो. आता ऐका मराठा समाजाचे कार्यकर्ते जे लोक आहेत ना ते काय म्हणतात, काय घोषणा करतात ते मनोज जरांगे ऐका. म्हणजे तुमच्या डोक्यात जे विसरलेत गज निटू झाला ते तरी परत येतात. झाले भैरे राज्यकर्ते झाले भैरे, राज्यकर्ते झाले भैरे, राज्यकर्ते झाले भैरे, राज्यकर्ते झाले भैरे, राज्यकर्ते झाले भैरे. काय म्हणतात मनोज जरांगे कार्यकर्ते? राज्यकर्ते झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे. राज्यकर्ते झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे. मनोज जरांगे हे तुम्ही मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणतात ना, विसरले तुम्ही? आता असं करावं लागेल ह्याच कार्यकर्त्यांना, मनोज जरांगे झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे. मनोज जरांगे झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे. मला एवढंच सांगायचं याच्यातून की मनोज जरांगे हा आता बदललेला आहे. आमदार प्रसाद लाड यांना मनोज जरांगे काय म्हणत होते? काय म्हणत होते? हो जरांगे जरा आठवणा काय म्हणत होते? काय तुला मागात पडून ते लाड्या का कोणी तू? हा, लाडे गुलाबी जमत नाही माझ्यापाशी. हा, असले झिंगूर झांगूर लई येतात लई जातात. हा, तू मला म्हणजे माझं डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तू माझ्या नादी लागू नको, तुला मी सरळ सांगतो. तू देवेंद्र फडणवीस मोठा होय, मंत्री होय, आमदार होय, तुला शुभेच्छा आहेत आमच्या. हा, तू त्याचा रोज गु खाताय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुझल्या. आमच्यामध्ये ढवळढवळ करू नको, आमच्या लेकराचं वाटलं झाले. तुला एवढा राग येतो ना, कोण येतो हरामखोर भांडगुळ माकडा, कुठं शेण खातो कुठं बोलतो. त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा थोका? भंगार सगळ्या दुनियाचं तू. आणि आता काय म्हणता तुम्ही? लाडभाऊ 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 लाडसाहेब 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 फडणवीस साहेब फडणवीस साहेब. मराठ्यांनो मनोज जरांगे आता पूर्ण बदललेला आहे. पहिला मनोज जरांगे होता तो आता राहिलेला नाही. आता हा प्युअर बदललेला मनोज जरांगे, हा डिलिंग करणारा, सिटिंग करणारा. एवढं सगळे बोललो आपण तरी सुद्धा हा मनोज जरांगे बंद खोलीत चर्चा करायला आतमध्ये गेला. ते आमदार प्रसाद लाड तिथून ते पत्रकारांच्या तिथून उठून ते म्हणले मी जरा बाथरूमला जाऊन येतो. आणि हे मनोज जरांगे त्याच्या पाठीमागे गेले. तुमचं काय कारण त्याच्या मागे? ते बाथरूमला गेले, तिकडे लघवी करायला गेले, काय बादली घेऊन गेले तुम्ही? तिथं गेलते कशाला आतमध्ये तुम्ही मनोज जरांगे? काय कारण आहे? आणि मग तिथं आतमध्ये गेले, त्यांना सोफ्यावर बसवलं, सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना बाहेर का. आणि मनोज जरांगे भाजपच्या आमदारावर तुम्ही मानावर मान टाकली आणि त्यांच्या संग काय चर्चा करताय तुम्ही? काय डिलिंग करता? काय सिटिंग करता? का बाहेर काढलं कार्यकर्त्यांना? तुम्हाला मराठा समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायची होती ना, बसवायचे होते सगळे कार्यकर्ते. मनोज जरांगे हा बंद खोलीत भाजपच्या आमदारावर सिटिंग करणारा, डिलिंग करणारा माणूस आहे. आणि हे तुम्हाला मी पुराव्यासह दाखवून दिलेले. आंदोलन करणारे,
प्रामाणिकपणे सरकारला कचाकच घोडे लावणारे मनोज जरांगे आता राहिलेले नाहीत, ते पूर्ण बदललेले आहेत. दुसरा मुद्दा, काल मी जे पांडुरंग तारक यांच्याबद्दल जे पुरावे मांडले होते, त्यांचे खरेदी खत आपल्या समोर मांडले, त्यांनी 27 एकराची खरेदी घेतली, ते खरेदी खत आपल्या समोर मांडलं. मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? हे असलं काय मला विचारत नका जाऊ. अरे मग तुला काय विचारायचं? पत्रकारांनी काय विचारावं हे तू ठरवणारा कोण? तू कोण ठरवणारा? पत्रकारांनी तुला काय उत्तर द्यायचं, दे नाही तर नको देऊ, हे मला विचारू नका. ते मला निजामशाह आहे का तू? कोण आहे तू? हुकुमशाह आहे? कोण आहे? पत्रकारांना अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा. आपण प्रश्नांची उत्तरं द्यावी, नाही तर देऊ नये. उत्तर काय दिलं तू? काय उत्तर दिलं? किती चौकशा आणि ठेवकाशा होऊन द्या, ईडीत जा नाही तर कुठं जा, असं कोण म्हणतं माहिती आहे का? किती चौकशा? ज्यांची सरकार संघ सिटिंग आहे ना, ते चौकशीला घाबरत नाहीत. आता तुम्ही आहे ना, तुम्ही बंद खोलीत जाऊन त्या प्रसाद लाड यांना 100% असं केलं असं सांगा, साहेबाला जाऊन द्या, चुकलं, मागले शिवे दिल्या, असं झालं तर झालं, आता मी तुमचा जे तुम्ही सांगा तसा करीन. मग असंच केलं असेल ना, कारण दार लावलं तर आम्ही तर्क लावणारच. तू आतमध्ये काय केलं? चौकशीला तू घाबरत नाही, त्याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? दुसरं, तू काय म्हणला? पांडुरंग तारक हा श्रीमंत माणूस आहे, श्रीमंतांनी काय मराठ्याच्या मदतीला यावा का नाही यावा? श्रीमंत आहे पांडुरंग तारक, 10 गुंठे जमिनीचा मालक. होय, मी पुराव्यासह सांगतो, पांडुरंग वसंतराव तारक याचा हा 8 आहे, 8चा उतारा. पांडुरंग वसंतराव तारकच्या नावावर फक्त 10 गुंठे जमीन आहे. 10 गुंठ्याचा मालक हा 2 वर्षात 27 एकर जमीन आपल्या मेव्हण्यासह कशी खरेदी करतो? कशी खरेदी करतो? काय सूत्र आहे? काय रहस्य आहे? तुम्ही बसन दोघं जण, एकदा परीक्षेत घ्या, सगळे शेतकरी बोलवा, आम्ही बी जमिनी घेऊ ना. तुम्हाला एकट्यालाच घेता येते. कारण असं आहे की मंत्री, संत्री, आमदार, खासदार सगळे आले की सगळे पांडुरंग तारकच्या बंगल्यात जाणार, तिथं आतमध्ये बंद खोलीत चर्चा करणार. कसं काय घेणार नाही तो? शेतीच्या माध्यमातून जर जमिनी घेऊन दाखवता येशील ना, तर घे ना प्रेसन, सांग कशी कमावली. दुसरे पण शेतकरी कमावतील. मनोज जरांगे आणि पांडुरंग तारक, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही किती किती डिलिंग केल्या, ठाण्याला किती वेळा झाले, मला सारं माहिती. साधा वायरमॅन होता पांडुरंग तारक, साधा. या अंतरवालीमध्ये वायरिंग करीत होता लोकांच्या घरात. मग का दुसऱ्या अंतरवालीच्या लोकांनी कमून जमीन नाही घेतल्या? काल तर सांगायचं राहिलं एक, छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एरियामध्ये चिकलठाणा जिथं फ्रोझन मॉल आहे, त्या फ्रोझन मॉलच्या पाठीमागं काय घेतलंय? हो पांडुरंगजी तारक, काय घेतलंय? तुम्ही आणि सुनील भालेकर यांनी मिळून किती गुंठ्याचा प्लॉट घेतला फ्रोझन मॉलच्या पाठीमागं? बरं का, मराठवाड्यातल्या जनतेनं डोळं उघडावं. या आंदोलनाचा फायदा कोणाला झाला? आंतरवाली सराटीत जो लाठीचार्ज झाला त्याचा फायदा कुठं झाला? फ्रोझन मॉलच्या शेजारी झाला. तिथं 3-4 गुंठ्याचा प्लॉट घेतला. सोपं नाही, फ्रोझन मॉलच्या शेजारी 3-4 गुंठ्याचा प्लॉट घेतला. कोणी घेतला जरांगे? कागदपत्र हातात आल्यावर ते पण सांगतो. दुसऱ्याला काय घेता नाही आला? याच आंतरवाली सराटीमध्ये ज्या तुमच्याच भाऊबंदाचं रक्त सांडलं, एक नाव सांगतो, ते विजय तारक आणि त्यांची धर्मपत्नी सौ निर्मला तारक हे आंदोलनात होते. त्या मायमाऊलीचं सुद्धा रक्त सांडले, त्यांना लागलं विजय तारकला. यांना कशी जमीन नाही घेता आली? हो पांडुरंग तारक, हो मनोज जरांगे, सांगा ना. तुझ्याकडे तर 10 गुंठे जमीन होती, ह्या विजय तारकच्या घरामध्ये 30 एकर जमीन आहे, ऊसाची जमीन आहे. त्यांना एक 4 व्हीलर गाडी घेता नाही आली. पांडुरंग तारककडे 3-3 गाड्या, 4 व्हीलर, आलिशान गाड्या, इलेक्ट्रिकची गाडी, ह्याची गाडी, तिची गाडी, कुठून आले? मनोज जरांगे, तुम्ही म्हणता मी करोडो लेकराबाळाचं कल्याण केलं, करोडो लेकराबाळाचं कल्याण केलं. तुमच्याबरोबर त्या अंतरावली सराटीमधला तो तारक नावाचा मुलगा, मी नाव घेत नाही त्याचं, त्याला तो कशासाठी आलता? त्याची इच्छा होती माझी बा एखादी क्लार्कची म्हणा, शिपायाची म्हणा, नोकरीसाठी तुमच्याकडे आलेला आहे तो. आज 2 वर्ष तुमच्याकडे आहे तिथं. तो त्याला नोकरी लावली का? करोडो कलेक्टर केले, ते नको सांगू. जो 24 तास तिथं आहे तो मुलगा, त्याच्याला तू सगळे, तो बिचारा तुझं सगळं काम करतो तिथं, त्याला नोकरी तरी लावलं का? अरे माझ्या बोलण्यातून त्याला जरी नोकरी लावलं ना, लय मोठं काम होईल. लोकांचं काय सांगतो मी, करोडो लेकरा बाळाला कल्याण लावलं. जो जवळ तुझ्या आहे त्याला नोकरी लावू शकला नाही तो 2 वर्षात. लोकांना आहे ना फसवायचे आणि चिवट्या बनायचे धंदे बंद करा. एक ना एक दिवस हे जे मराठा समाज आहे ना, आता लोकांना कळलंय, इतकं कळलंय ना की तुम्ही काय काय कमावलं, किती किती कमावलं, काय काय डिलिंग केल्या, काय काय शिटिंग केल्या, सगळं हळूहळू बाहेर येणार आहे. फसू नका मराठा समाजाला. आजच्या या सगळ्या माध्यमातून मला एकच सांगायचंय की मनोज जरांगे आणि त्याच्याबरोबर जे असणारी जी मंडळ आहे, या सगळ्यांनी, माझ्याकडे तर भरपूर यादी आहे पण मी वेळ आल्यावर सांगा ना अजून. आणि तिसरा जो मुद्दा मला सांगायचा आहे की मनोज जरांगे मराठा आहे, कुणबी एक GR काढा हे विसरून गेले, सगळे स्वैरेचे विसरून गेले. आणि आता ते काय मागतायत माहिती का? ते सातारा गॅजेट मागतायत आणि अंमलबजावणी करा म्हणतायत.
मनोज जरांगे अंमलबजावणी करायची म्हणजे काय बरं नेमकं सांग. तू सांगितलं हैदराबाद गॅजेटचा GR काढला, तुझ्या सांगितल्याप्रमाणे GR काढला, गव्हर्नमेंट रिझोल्युशन काढला, शासन निर्णय काढला, तुझ्या सांगण्याप्रमाणे काढला. काय काय झाला परिणाम? 308 लोकांना दाखले मिळाले आणि त्याच्यातही मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांचं काय म्हणणं आहे, आम्ही बिगर नोंदीच्या एकाही माणसाला दाखला दिला नाही. त्या 308 मध्ये एक तरी फाईल काढून दाखव की ज्याच्याकडे नोंद नाही त्याला दाखला दिला. एक तरी काढून दाखव, एक तरी मला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखव आणि कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. अरे GRची कशी GRच आहे. GRची अंमलबजावणी ही प्रशासनाला करावीच लागते. उद्या काही म्हणशील घटनाकारांनी महामानवांनी घटना दिली, मग तुम्ही काय म्हणणार? घटनेची अंमलबजावणी करा. करावंच लागते घटनेची अंमलबजावणी. कायदा केलाय, कायद्याची अंमलबजावणी करावंच लागते. GR केलाय, GRची अंमलबजावणी करावंच लागते. काही सांगायचं आणि काही मागण्या करायच्या. 58 लाख नोंदी सापडल्यात आणि त्या 58 लाख नोंदी सापडल्यात त्याच्यानुसार वाटून टाका दाखले. कसे वाटायचे? असे काय त्या आमदाराच्या टुपलीत दाखले घ्या, दाखले घ्या. काही मागण्या करतो, अर्ज करावा लागतो, भानगड आहे, प्रोसेस आहे, वंशावळ जुळवावं लागते. काही आपलं वाटून टाका दाखले 58 लाख लोकांना. आणि पुढे सांगतो सोमवारी मंगळवारी हे सरकार मनोज जरांगेच्या हातात सातारा गॅजेटचा GR देणार आहे. सातारा गॅजेटचा GR दिल्यानंतर ते म्हणलं ना 20-22 दिवस आता ते आमदार प्रसाद लाड यांची जंगी मिरवणूक निघणार आहे. इथून तर मुंबईपर्यंत मिरवणुकी. सातारा गॅजेट दिल्याबद्दल बरं का, हे गुलालाचे पोतेन हेन तेन पुन्हा 7-8 महिन्यांनी म्हणणार तर सातारा गॅजेटची अंमलबजावणी करा. आणि हेच चिवत्या बनवायचा धंदा चाललाय आणि हे असंच फसवणार आहे. आणि या सगळ्या फसवणुकीवर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, बंद खोलीतील जरांगे. ते लवकरच काही काळात प्रसिद्ध होणार आहे. हे सांगण्याच्या मागं उद्देश आमचं एकच काम आहे, धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन, सत्य बोलो मुखे, किंवा तुका म्हणे सत्य सांगू येवो तर रागे येतील ते खरं सांगण्याचं हे काम आहे आणि ते आम्ही नेहमी करत राहू. धन्यवाद. रामकृष्ण हरी.